आगमन होत असताना पाहायला मिळते एकनाथ शेठ ठाकूर साहेब, नितीन शेठ नावडेकर साहेब आणि कमलाकर शेठ ठाकूर साहेब यांचं आगमन होतं. आपलं गर्दी कसं स्वागत आगतम स्वागतम सुस्वागतम. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेल्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. स्वर्गीय कुमारी जीवा भोईर, RMSK YCC सिद्धी प्रतिष्ठान मुरबी आणि ग्रामस्थ मंडळ मुरबी यांच्या माध्यमातून आयोजित असणारी स्पर्धा तथा मॉन्टी पाटील, विकी पाटील आणि ओंकार पाटील यांचं योगदान या स्पर्धेला प्रामुख्याचं राहिलं आहे. स्वर्गीय विश्वनाथ शेठ स्मृती चषक 2025चा हा थरार आपण अनुभवतो आहोत. माजी सरपंच मुरबी स्वर्गीय विश्वनाथ शेठ ठाकूर साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेली क्रिकेटची स्पर्धा आज आपण पाहतो अनुभवतो आहोत. 1,50,000 रुपये प्रथम क्रमांक, द्वितीय 75,000, तृतीय 40,000, चतुर्थ 35,000, पंचम षष्टम सप्तम आणि अष्टम एकंदरीत 8 पारितोषिक आहेत. प्रत्येकी 30,000 रुपये हे दिले जातील रोख रक्कम. मालकी बऱ्याचसाठी जिथे 2 बाईक आपण पाहतो आहोत प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे बॅटिंग करण्यासाठी, जिथे सरोली टीमचे 2 ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल, गोलंदाज सज्ज. पहिला बॉल मिस टायमिंग आहे चेंडू हवेमध्ये. विशाल जितेकर चेंडूच्या खाली आला, त्याच्या हातून झेल इथे निसटलाय. 2 धावा कंप्लीट करण्यात येत असताना आपण पाहत आहोत. चला नेक्स्ट मॅच मी लक्ष वेधन ती 7 युवा मंच हाल आणि त्याच्या अगेन्स्ट भरोडी संघ, दोन्ही टीमचे कॅप्टन या मी लक्ष वेधन. ऋषी गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती 2 धावा आल्यात. जेल निसटला. यावेळेला पुन्हा एकदा संधी, कॅचिंग प्रॅक्टिस. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूच्या खाली. बॅटिंग करण्यासाठी जणू काही कल्पेश मैदानाच्या आतमध्ये असं वाटू लागलं की नशिबाची गोळीच खाऊन तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. कारण 2 वेळेला त्याला जीवदान मिळालं. आयुष्यमान भव चा आशीर्वाद इथे देण्यात आला. पहिला कॅच विशाल जितेकरने सोडला, दुसरा झेल जिथे आपण पाहिला सोहमच्या हातामधून निसटलाय. 2 जीवदानं इथे प्राप्त झाली आहेत. संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आहेत. पहिले 2 बॉल गोलंदाजाने चांगल्या दाटणीचे हात आले, लिडिंग एजेस घेतल्या, जिथे धाव्या संख्या या 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. यावेळेचा बॉल बॅकफुटला डॉमिनेट केला, सिंगल अवेलेबल आहे. ती धाव इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. वेगाने धावले दोन्ही बॅटर. ठाऊक होतं ही धाव जोखीम बरी होती, रिक्स घेतली आहे. आणि रिक्स घेत असताना जिथे आपण पाहतो या धावा देखील गोळ्या करण्यात येत असताना पाहायला मिळत आहेत. बॅटची मागणी करण्यात येते, कारण पहिले 2 बॉल फेस केले होते कल्पेशने. पूर्ततः बॅटवरती चेंडू आले नाहीत, एलिव्हेशन प्राप्त झालं नाही, आणि म्हणून की काय त्याचे ते स्ट्रोक हवेमध्ये राहिले. दोन्ही क्षेत्ररक्षकांनी जीवदान दिलं. विविध 2 क्षेत्ररक्षकांनी जीवदान देत असताना आपण पाहिलं. खऱ्या अर्थाने अनेक वेळा म्हणतो ना, जीवदान प्राप्त झालेला फलंदाज किंवा ज्या ज्या वेळेला आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूला जीवदान मिळालंय तो जास्तीचा हानिकारक राहिलाय. यावेळेचा बॉल वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल येत असताना सुवर्ण मध्य ऋषी भोईरला देखील सापडलाय. वेगवान चेंडू त्याने आउटसाइड ऑफ स्टंप हात आला. गोलंदाज तर करणार काय. पहिल्या 2 बॉलवरती झेल निसटलेत. पुढच्या चेंडूवरती धावा काही अंशी आपण थांबलेला पाहायला मिळालात. ऋषी भोईर पुढचा बॉल. यावेळेला देखील शरीर भेदक मारा पाहायला मिळालाय. आणखीन एक धाव इथे कंप्लीट करण्यात येते. पंचांचा इशारा आलाय. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव येत असताना, अर्थात बॅटिंग करत असताना कल्पेशच्या फलंदाजीमध्ये अद्याप आपण पाहिलं की चांगले मिडल झालेले नाही आहेत चेंडू. काही अंशी गोलंदाजाचंही कौतुक मी करेन, कारण जास्तीचे रूम दिले नाहीत, रीचमध्ये बॉल ठेवलेच नाहीत मुळात, आणि म्हणून की काय धावाही थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. धाव फलकावरती केवळ 5 ऑन दी बोर्ड. 5 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल. यावेळेला मिस टायमिंग. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली आलाय. बोल्ड अँड कॉट. खेळाडू क्रमांक 1 प्रशांत बाद.
पहिला धक्का प्रशांत बाधून तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहतोय बॅकफूट फ्रंट फूट हा भेदभाव चालूच होता मैदानाच्या आतमध्ये. जास्त काळ चेंडू हवेमध्ये राहिला. ऋषी भोईर चेंडूवरती स्वतः येत असताना पाहायला मिळाला आणि त्याने हा झेल टिपला. दोन झेल निसटले होते, दोन जीवदान प्राप्त झाले होते. ते अर्थातच फलंदाज कल्पेशला, परंतु प्रशांतचा चेंडू जसा हवेमध्ये गेला गोलंदाज स्वतः त्या ठिकाणी उपस्थित झाला आणि विकेट इथे प्राप्त केली आहे. विशाल जितेकर विजय गोलंदाजी मार्कवरती. रायगडचा कर्णधार किंवा कॅप्टन म्हणून या खेळाडूला उपाधी मिळाली. शांत स्वभावाचा, परंतु गेले अनेक वर्ष आपल्या कर्णधार पदाखाली अनेक मोठ्या स्पर्धांवरती निर्विवाद असा अभिराज्य गाजवणारा खेळाडू म्हणून या खेळाडूला पाहिलं जातं. विशाल जितेकर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. कल्पेश हा तोच फलंदाज आहे ज्याला 2 जीवदानं मिळालेत. तो बॅटिंगसाठी पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 4 बॉलमध्ये केवळ 3 धाबा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. रन्स यावे लागतील, स्ट्रोक खेळावे लागतील मोठे. यावेळेचा बॉलवर फुलटोत होता, ऑन साईडला खेळले. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. विपुल चेंडूवरती येतोय. तद्वर केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते आहे. एका धावेने संघ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. एक धाव महत्वाची असणार आहे, कारण संघाला अडचणी उडावल्यात. विकेट गमावली आहे, पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. उजव्या एसीच्या बाहेर हा चेंडू मात्र दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. करण भंडारी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपण पाहत आहोत. उजव्या एसीच्या बाहेर त्याचा अगेन्स्टचा बॉल जो निर्धाव स्वरूपाचा आलाय. यावेळेला देखील कोलाचर बॅटने केले. क्षेत्ररक्षक आहे, रन्स मिळणार नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल. निर्धाव चेंडूचं पर्सेंटेज आहे ना ते वाढू लागलंय. गोलंदाज हवी ठरतात, धाबा थांबल्यात. मोठे सोख यायला हवे होते पावफलेच्या षटकामध्ये, ते आलेले नाही आहेत. परंतु दुसऱ्या षटकामध्ये देखील एक कारगर अशी गोलंदाजी आपण विशाल जितेकरकडून पाहत आहोत. यावेळेचा बॉल फटका फसला, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय, यावेळेला कोणती चुकी नाहीये. फलंदाज क्रमांक दुसरा करण भंडारी डिपाच. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज क्रमांक दुसरा बाद. मागील 9 चेंडूमध्ये 2 वेळेला जीवदान मिळाले, परंतु या जीवदानांचा फायदा तितकासा फलंदाजांना झालेला नाहीये. रन्स आलेला नाहीये, धावा थांबल्यात. जिथे 9 बॉलचा खेळ संपलाय. 9 बॉलमध्ये केवळ 7 धावा आलेल्या आपण पाहतोय. 9 चेंडूमध्ये 7 धावा. आपण जर भिवंडी तालुक्यामधून, सरवली गावामधून जर मुरबीमध्ये दाखल झालो कारगर विभागामध्ये, तर आपला जो पल्ला जितका आपण ट्रॅव्हल केलाय ना, त्या दर्जाचा इम्पॅक्ट देखील पाडावा लागेल. आपण काय इतक्या दुरून इथे आलो आहोत हे दर्शवून द्यावं लागेल प्रेक्षक वर्गाला आणि प्रतिस्पर्धी संघाला देखील. कारण अपोनंट जितका स्ट्रॉंग आहे ना, तितकी मॅच स्ट्रॉंग बनते आणि चांगली बनते. उजवेसीच्या बाहेर विशाल जितेकरचा हा बॉल सोडून दिला होता. लिफ्ट केलं होतं चेंडूला. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. नवीन बॅटर निखिल चौधरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलाय. पुढचा बॉल खोलामध्ये ऑन साईडला इथे जिथे डाऊन ग्राउंड खेळाय हळूवार पद्धतीने. केवळ एकंदरीत आपण पाहिलं ना तर या मॅचमध्ये एकच बॉल 38 सर्कलच्या बाहेर गेला होता, जो हवेमध्ये जो झेल टिपण्यात आला. अन्यथा अद्याप आपण पाहिलं तर एकंदरीत चेंडू फेस केल्या त्या 11 बॉलमधून एकही चेंडू 38 सर्कल ओलांडताना पाहायला मिळालेला नाहीये. अर्थात गोलंदाजीचा वरचा दर्जा आपण पाहतोय. यावेळेला थेट यष्टांचा वेध. फर्निचर डिस्ट्रॉय, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. विशाल जितेकर विजेला विकेट इथे प्राप्त झाली आहे. 2 फलंदाजांना बाद केलं, धावा खर्च केला 3. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8 धावा, 2 फलंदाज बाद. 3 बाद 8 धावा धावफलकावरती आहेत. 3 फलंदाज बाद झाले या षटकामध्ये. 2 पहिल्या षटकामध्ये 1 अशा स्वरूपाचे फलंदाज बाद होत असताना आपण पाहिल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतं. हर्षद चौधरी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. कोणताही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये धावा गोळा करत असताना किंबहुना आत्मविश्वासाने खेळताना पाहायला मिळालेला नाही आहे. आघाडीला आलेला कल्पेश, प्रशांत पाटील
आणि तदनंतर करण भंडारी. टॉप ऑर्डर इथे जिथे आपण पाहिलं ना तर अक्षरशः ढासाळली आहे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे. रन्स आलेले नाही आहेत, धावा थांबल्यात, विकेट गमावल्यात, पार्टनरशिप बिल्ड झालेली पाहायला मिळाली नाही. कोणताही खेळाडू धीरोधार्तता दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलेला पाहायला मिळालेला नाही आहे. या गोष्टी चर्चेचा विषय राहतात. प्रतिस्पर्धी संघावरती आपण हवी ठरण्यासाठी आवश्यक असते ती एक मोठी भागीदारी, एक मोठी पार्टनरशिप ती बनवावीच लागेल. पुढचा बॉल, यावेळेला बॅटची लिडिंग एज, चेंडू पाठीमागे चाललाय, झेल टिपण्यात आलाय विशाल जितेकरच्या माध्यमातून. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळतो. पहिला बॉल या षटकाचा ऋषीने हाताला बॅटची लिडिंग एज घेतली, पाठीमागे गेला बॉल आणि जिथे आपण पाहतो आहोत ना की फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला. यष्टीरक्षक अर्थात मला तर वाटतं 16 वरची पोळी राहते, कारण हल्लीच्या घडीला आपण पाहिलं तर यष्टांना खेटून उभे राहणारे यष्टीरक्षक, परंतु बॅकफुटला येऊन फटके खेळणारे फलंदाज जास्तीचे पाहायला मिळतात. काही अंशी का होईना अभ्या काही सेकंदासाठी तो तिथे वाकला किंवा आवाज दिला त्याने फलंदाजाला, म्हणून की काय तो इथे वाचलेला पाहायला मिळाला. किंवा एक मोठी दुर्घटना इथे टळली. एक चांगला खेळाडू आहे अभ्या आणि अर्थात यशांच्या पाठीमागे त्याला आपण पाहत आहोत. फलंदाज बाद झाल्यानंतर जिथे ड्रिल करून दाखवत होता, परंतु त्या परिस्थितीमध्ये अभ्या त्याच्या पाठीमागे उभा होता. पुढचा बॉल, यावेळेचा चेंडू देखील थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल आलाय आणि एक क्लिप व्हायरल होत असताना आपण सध्याच्या घडीला पाहतो. यष्टीरक्षकावरती बॅट ढली जाते. 8 धावा धापलकावरती आहेत, 4 फलंदाज बाद झाल्यात. गोलंदाजी वरच्या दर्जाची आहे जरूर, परंतु त्याच वेळेला फलंदाजांनीही तितका काळ मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं पसंती दिलेली नाही आहे. भेदरलेल्या सशाप्रमाणे अवस्था झाली आहे. यावेळेचा बॉल आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. ऋषी भोईर आणि जणू काय अभ्यास मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, कारण फलंदाज मला असं वाटतं ना की या मुरबीवरती किंवा सेंट्रल पार्कमध्ये टुरिस्ट विजावरती आल्यात. बॅटला बॉल जास्तीचा लागण्याचा योगच आलेला नाही आहे मुळात. स्कोर कार्डवरती 8 धावा, 4 फलंदाज बाद. पुढचा बॉल, आणखीन एक चेंडू पाठीमागे चालला, विशाल जितेकर फेकी नॉन स्ट्रायकिंग रेंजवरती झाली आहे. धाव येत असताना केवळ 1 धाव येथे प्राप्त पाहायला मिळते. रणनीतिबद्ध कामकाज. ऋषिकेश भोईर अर्थात ऋषीची गोलंदाजी गेले अनेक वर्ष सातत्याने गोलंदाजी करत असताना ज्याला ग्रामीण स्तरावरती आपण सातत्याने पाहिलंय, आणि आज देखील तोच दर्जा आणि तीच दहशत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेला पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चाललाय बॉल, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. च्या मदतीने 13 धावा धापलकावरती आहेत. एक नशिबाचा चौकार, मच निडेड बाउंड्री इथे येत असताना पाहायला मिळाले. हर्षद चौधरीच्या बॅटमधून पहिला बॉल त्याने फेस केला. 400च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. बॅटची थिकेज आउटसाइड घेतली होती. नेक्स्ट मॅचमध्ये 7 युवा मंच हाल या टीमला आपण पाहणार आहोत बरोडीच्या अगेन्स्ट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन यावेळेला पंचांकडे अपील, बोट आकाशाकडे, फलंदाज तंबूच्या दिशेने. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. एका मागोमाग एक फलंदाज बाद झाल्या. 3 षटकांचा खेळ संपला. धापलकावरती धाबा त्या 13, 5 फलंदाज बाद. 13 धाबा धापलकावरती आहेत, 5 बाद. अर्थात फलंदाज केवळ हजेरी लावण्याचं कामकाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. तू चल मैं आया अशाच प्रकारची स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. हर्षद चौधरी देखील बाद होत असताना आपण पाहतोय. आणि ऋषी भोईरने 2 षटक हाताळले, धावा खर्च केला. ते एकंदरीत 9-3 फलंदाजांना तो बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. 6 धक्के दिले, 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाले आहेत. 5 फलंदाज बाद झालेत. पुणे विभागामध्ये जर का तुम्ही ट्रॅव्हल करता त्या वेळेला तिकडे ट्रान्स जास्तीचे बनवल्या जातात, आणि गोलंदाजासाठी ट्रान्स असतात, विकेटसाठी ट्रान्स, षटकारासाठी ट्रान्स, चौकारासाठी ट्रान्स, आणि ओव्हर संपल्यानंतरही ट्रान्स येतो. त्यावेळेला सर्वाधिक वेळेला तिकडचं एक लाईन आहे की बळीची टाळी.
विकेट प्राप्त केल्यानंतर आपण जे काय हायफाय देतो ना, ती विकेट गेल्यानंतर प्रत्येक वेळेला जनमान दापोली या संघाला जास्तीची संधी मिळाली की जिथे हायफाय देत असताना आपण पाहिलं. 3 षटक संपल्यात, स्कोर कार्डवरती धावा त्या 13. चला थोडीशी घाई करा, जास्तीचा वेळ आपण खर्च करणार नाहीत, याकडे लक्ष वेधेन मी. आणि अगदी त्याच वेळेला वेळेच्या बाबतीत सहकार्य असावं. पहिला मोठा स्ट्रोक नितेश चौधरीच्या बॅटमधून, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार आला अविनाश चौधरीच्या बॅटमधून. रीच मध्ये त्याला आउट ऑफ रीच केलं. इरादे आता मात्र काहीतरी वेगळे पाहायला मिळाल्यात. मोठे स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये यायलाच हवेत आणि ती येऊ लागल्यात. पुढच्या 5 मिनिटांमध्ये 4 चेंडू हाताळायचे आहेत. 5 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत, अन्यथा एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये बोलावण्यात येईल शेवटच्या षटकासाठी. उजवेसीच्या बाहेर बॅटची अवसाडी, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 38 सर्कलमध्ये असणारे क्षेत्ररक्षक नेहमी आपण पाहिलं ना, शॉर्ट थर्डमॅन, गली, शॉर्ट फाईन लेग, हे जे क्षेत्ररक्षक असतात ना, ते नेहमीच संघातील खेळाडूंनी किंवा कॅप्टनने लपवलेले क्षेत्ररक्षक असतात. त्याचपैकी एक जिथे धावा देऊन गेला, त्या 2 संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने 21-21. यावेळेचा बॉल कव्हरला, एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिस फिल्डिंग, त्याचा फायदा, चौकार. धनंजय होते त्या ठिकाणी, वेगाने चेंडूवरती आले परंतु चुकी झाली त्यांच्या माध्यमातून. चौकार आलाय अविनाशच्या बॅटमधून, तो थांबायला तयार नाही आहे. धावा आता गोळा करू लागलाय. मैदानाच्या आतमध्ये त्याने प्रतिस्पर्ध्याला सांगितलंय झुकेगा नाही. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. कव्हर्सला चौकार आलाय. हाफ ट्रॅकर ऑन साइडला दे घुमा के ठोकलाय. पुल करत असताना पॉवरफुल पाहायला मिळाला, षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या या 6च्या बरोबरीने जिथे वधारत असताना धावून पोहोचते. 31 धावा धावफलकावरती आहेत. विश्वजित म्हात्रे अर्थात हव्या सर्वाधिक महागडा आणि खर्चिक राहिलाय. 18 धावा त्याने खर्च केल्यात. मागील 3 षटकामध्ये जितक्या धावा आल्या नव्हत्या ना, तितक्या 4 बॉलमध्येच खर्च केलेला पाहायला मिळाला त्या अभ्याने. महागडी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. कदाचित त्याने मैत्रीचं नातं निभावण्याचा प्रयत्न केला असेल, दिल दोस्ती दुनियादारी. त्यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला, बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर. एक धाव इथे प्राप्त होते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला नाही आहे, किंवा एक सिंगल. संघाची धावसंख्या 32, 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉल 20 वरती अविनाश बॅटिंग करतोय. आता मात्र संघाच्या खेम्यामध्ये वातावरण हास्याचं झालंय, कारण एक चिंतेचं वातावरण बनलं होतं. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा थांबल्या होत्या, 5 फलंदाज बाद झाले होते, स्मशान शांतता होती. यावेळेचा बॉल कॉट बिहाइंडची अपील करण्यात येते आहे, अर्थात फलंदाज इथे होईल या शेवटच्या बॉलवरती. बाद होत असताना आपण बाद, 6वा धक्का, 32ला 6 बाद. सोहम जितेकर शेवटच्या हॅलो सोहम जितेकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. शेवटच्या षटकाच्या दरम्यान सरवली संघ अडचणींना सामोरा जात होता पहिल्या 3 षटकामध्ये, परंतु सामना जिवंत ठेवलाय. शेवटच्या षटकामध्ये रन्स आलेल्या पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 32 बनले, 6 बाद. शेवटच्या षटकामध्ये किती धावा गोळा केल्या जातील सागरवरती निर्भर असेल ही बाब. आदरणीय उमेशजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून
तब्बल 10,000 रुपयाची देणगी या स्पर्धेला लाभली आहे. खिडूकपाड्याचे आदरणीय उमेशजी भोईर साहेब यांचे विशेष करून आभार. खोलात टाकलेला बॉल शॉर्ट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, जिथे एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी विपुलला आपण पाहिलं चेंडूवरती येत असताना. रन्स आली 1-33 धावा धावफलकावरती आहेत. 5-5 षटकांच्या लढती आपण पाहत आहोत. चला, साद युवा मंच हाल आणि त्याच्या अगेन्स्ट भरोडी संघ, दोन्ही टीमचे कॅप्टन या मुनीर पटेल आणि विलक्ष वेदन अगदी त्याच वेळेला भरोडी संघाचा कॅप्टन. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. त्यावेळेला खोलात टाकलेला बॉल होता, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक आहे, एकापेक्षा जास्तीचं काय नाही. चांगल्या दर्जाची फेक रन्स आली, केवळ एका संघ धावसंख्येने संघ पुढे सरकतोय. ही बाब देखील पत्त्यावरती पडेल, कारण जो बॅटर फॉर्मात आहे, ज्याच्या बॅटमधून धावा आल्यात या इनिंगमध्ये, एक मात्र फलंदाज 9 बॉलमध्ये 21 वरती डबल डिजिट मध्ये बॅटिंग करणारा अविनाश चौधरीला आपण पाहतोय. पुढचा बॉल उसळी घेतली आहे, बॅटची थिकेज आउटसाइड एज. रन्स प्राप्त होत असताना पुन्हा एकदा एक अशा रीतीचे बॉल तुम्हाला कॅचेस पकडाव्याच लागतील, कारण जो प्रतिस्पर्धी संघ त्यातील एक मात्र खेळाडू एकटा नडतोय प्रतिस्पर्ध्याला, आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या विकेटसाठी आपल्याला 100% देणं, सर्वतोपरी प्रयत्न करणं ही फार अत्यंत गरजेची विषय. जीवदान मिळालंय, पुनश्च आपण पाहतोय की झेल बनू शकलेला नाही आहे. अभ्याकडे रिॲक्शन टाइम फार कमी होतं. मैदानाच्या आतमध्ये जीवदान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहत आहोत. यावेळेला सागर असे स्ट्राईक एंडवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती येते अर्थात 35 धावा. यावेळेचा बॉल समोरच्या दिशेने केला, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे शिवतेज, त्या ठिकाणी फेकी करण्यात येते. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळाली. थेंबे थेंबे तळे साचे, एक धाव महत्वाची आहे. 5वं षटक प्रगतीपथावरती, 2 बॉलचा खेळ शेष आहे. सोहम जितेकर गोलंदाजी करतो आहे 36-6. यावेळेचा बॉल देखील डाऊन द ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती एक घेतली, दुहेरीचा प्रयत्न, सेकंड रन घेत असताना फलंदाज होईल इथे बाद. सदतीस धावा धावफलकावरती आहेत. 7वा धक्का दिलाय, 7 फलंदाज बाद झाल्यात. 37 धावा धावफलकावरती असताना सोहम जितेकर एक चांगला गोलंदाज, त्याने या षटकामध्ये केवळ 4 धावा खर्च केलेला पाहायला मिळाल्यात. चला, भरोडी टीमचा कॅप्टन आणि अगदी त्याच वेळेला हाल टीमचा कॅप्टन, भरोडी टीमचा कर्णधार उपस्थित झालाय. हाल टीमचा कर्णधार मी लक्ष वेधेन. चला, या आपण टॉस करणार आहोत. या मुनीर त्वरित स्कोर कार्डवरती 37-7 आपण पाहत आहोत. पुढचा बॉल, शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती, 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिहेरीचा प्रयत्न, तिसरी धाव अंगलट येईल, आणि तिसरी धाव इथे आपण पाहत आहोत की ती देखील कंप्लीट झाली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तो लढवय्या वृत्तीने लढला. अविनाश चौधरीने 11 बॉल आणि 25 धावांची झुंजार खेळी केली. संघासाठी एक महत्वपूर्ण इनिंग त्याने साकारली. रन्स कंप्लीट करण्यात आल्या, 40 बनल्यात. 41चं टार्गेट या सामन्यामध्ये. या आपण विनंती करूयात एकनाथ शेट ठाकूर साहेब, नितीनजी नावडेकर साहेब आणि कमलाकरजी ठाकूर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. एकनाथ शेट ठाकूर साहेब, नितीनजी नावडेकर साहेब आणि कमलाकरजी ठाकूर साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करावा.
पूर्वार्धाचा खेळ संपलाय. स्कोर कार्डवरती 40 बनल्यात 41चं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवलंय. या आपण काही विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो आहोत. विशेष अतिथींचे विशेष सन्मान आदरणीय एकनाथजी ठाकूर साहेब यांचा सन्मान करण्यात येतोय. अगदी त्याच वेळेला नितीनजी नावडेकर साहेब आणि कमलाकरजी ठाकूर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. या आपण उत्तरार्धाकडे वळूयात आणि आवाजामध्ये करूयात बदल. दिनेजी पाटील सर बंधू यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू. तीच बॉल आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज. कृष्णा 11 श्रद्धा लॉजिस्टिक जानमान दापोली वर्सेस एका बाजूला पाहतोय सरवली संघ. चला सामना सुरू करा. जानमान सरवली वर्सेस कृष्णा 11 श्रद्धा लॉजिस्टिक जानमान दापोली या दोन संघादरम्यानची पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत. टॉस जिंकला दापोली संघानं, स्वीकारलं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी मात्र उत्तम राहिली. 40 धावा त्याने मात्र बहाल केल्या. जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 41 धावा. गोलंदाजीच्या उंबरठ्यावर सागर भोईर, तर स्ट्राईकवर मात्र आपण पाहतोय तो म्हणजेच विश्वजित मात्रेला, तर नॉन स्ट्राईकला व्ही विशाल जितेकर. तीस बॉल 41. पहिला बॉल मात्र जोरदार अपील राहिला. अपिलामध्ये उत्साह केवढा, अमाप उत्साह राहिला, परंतु दक्ष पंचाने मात्र ते नाकारलं. डॉट बॉल.
पहिल्या बॉलवर एकही धाव नाही आहे. 41 धावांचा पाठलाग करायचा तसं आव्हान फार मोठं नाहीच आहे. आणि आव्हान मोठं नसल्यामुळं खऱ्या अर्थानं धावांचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्नशील जरूर राहील आभ्या, कारण आभ्याची ताकद राहिली आहे मोठे फटके. आणखीन एक चांगला बॉल. सरवली संघाचा गोलंदाज सागर भोईर मात्र सुंदर गोलंदाजी करतोय. अभ्यासारख्या ताकदवान गोलंदाज रोखून धरलाय. आव्हान जरी मोठं नसेल तर त्या आव्हानाला रोखण्यासाठी मात्र आमच्याकडे ताकदीचे गोलंदाज आहेत, असंच काहीसं थोडंसं नमूद करताना पाहतोय आपण गोलंदाज सागर भोईरला. फुल टॉस बॉल. इथे मात्र एक रन्स कंप्लीट केले. पंच वळतील. हा रिव्ह्यू असेल अंपायर्स कॉल. डीमरसाठी पाहिलं जाईल. नो बॉल कॉल. इट्स अ नो बॉल. फ्री हिट. नो बॉलवर राहील. आता मात्र आणखीन एक एक्स्ट्राची रन मिळते आणि धावा मात्र जोडतील 2 धावा. विशाल जितेकर पहिल्यांदा स्ट्राईकवर. सागर भोईरनं हा बॉल चांगला ट्रॅव्हल केला विजेनं. मिड विकेटचे दर्शक चेंडूपर्यंत आला. थोडासा वाईट धावला तो. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धाव्यानं आपलं स्वतःचं खातं उघडलं ते विशाल जितेकरनं. 41 धावांचा पाठलाग 30 बॉल्समध्ये करायचं आहे. पहिलं षटक सागर भोईरचं आतापर्यंत कमालीचं राहिलं आहे. एक नो बॉलच्या मुलं थोडंसं पृथ्थकरण बदललं जरूर, परंतु 3 बॉल्समध्ये 4 धावा त्यांना बहाल केलेत. पुन्हा एकदा खोदून काढलेला बॉल. काय सुंदर बॉलिंग आहे. त्या बॉलिंगवर मात्र तेवढ्या सक्षमतेनं खेळून काढला. क्षेत्ररक्षक चुकला. धावांचा प्रवाह अगोदरच कमी आहे. धावांची इन्व्हेस्टमेंट अगोदरच कमी आहे आणि ते खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा मात्र मिळतोय विशाल जितेकरला. एक अतिशय उत्तम दर्जाचा बॉल होता आणि तेवढ्या सक्षमतेनं विशाल जितेकरनं तो खेळून काढला. मिडविकेटला ट्रॅव्हल झाला. फक्त 1 रन हळवार मांजराच्या पावलानं कंप्लीट करणार तोपर्यंत क्षेत्ररक्षक मात्र चुकला. बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स. सागर भोईर राईट ऑन बोर्ड द विकेट. अखेरकार त्याच प्रकारची ही गोलंदाजी राहिली, आक्रमकता सिद्ध करणारी, आणि अखेरकार विजयला मात्र केला क्लीन बोल्ड. गोलंदाजी काय सुंदर, चांगली गोलंदाजी राहिली. जर तो चौकार वाचला असता तर खऱ्या अर्थानं धावांचा फ्लोही कमी झाला असता. 5 बॉल्स आता पण टाकून झालेत. धाबांवर धावा लागले ते 8 धावा. शिवतेज जितेकर नवीन फलंदाज. शिवतेज जितेकर नवीन फलंदाज. इनेट क्रमांक 2. गोलंदाज सागर भोईर. उत्तम दर्जाची गोलंदाजी म्हणेन मी. एक चौकार ते फक्त चूक होती क्षेत्ररक्षकाची आणि एक नोबॉल फुलटॉसच्या मुलं, पण तरीही मात्र गोलंदाजी खूप छान राहिली आहे. नामी संधी होती. शिवतेज जितेकरला बाद करण्याची साधी सोपी संधी मात्र दवडली जाते. आपण पाहिलं ना तर सरवली संघाच्या फिल्डिंग्समध्ये ॲग्रेशन आहे आणि कमी धावा रोखण्यासाठी आपल्याला या ॲग्रेशनची गरज लागते. ते उत्तम ॲग्रेशन राहिलं आहे, परंतु फिल्डर्स
त्यांना सपोर्ट्स करत नाही आहेत. चला फिल्डिंग लावून घ्या. षटक क्रमांक 1 संपतोय. धावा लागल्या 1 बाद 8 धावा. 1 बाद 8. चला फिल्डिंग लावून घ्या आपण प्लीज. बारा वाजता पूर्वार्ध संपला पाहिजे. 12:05 कमीत कमी. त्याच्यामुळे विनंती करतो की आपण सामना सुरू करा. विश्वजित म्हात्रे जोपर्यंत क्रीजर उभा आहे तोपर्यंत या सामन्याची उत्सुकता नक्कीच राहील. कारण आक्रमकता हे त्याचं मुख्य शस्त्र राहिलं आहे. ते मुख्य शस्त्र मात्र गोलंदाज काढू देतील का? सरवली संघाची गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या गोलंदाजानं दाखवलं, चुणूक दाखवली आणि त्याने मात्र दाखवलं की आमच्याकडे गोलंदाजीचा भरणा खूप चांगला आहे. नवीन गोलंदाज. चला सामना सुरू करा प्लीज. परेश माळी. 24 बॉल 33 धावांची गरज. 24 बॉल 33 धावा. चला सामना सुरू करा प्लीज. पंच. 2 सुटलेले चेंडू म्हणजे 1 चौकार गेला, 1 झेल सुटला. धावा मात्र बनल्या 8. 24 बॉल 33 धावांची गरज. विश्वजित म्हात्रे म्हणजेच आभ्या ऑन स्ट्राईक, तर शिवतेज जितेकर नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. गोलंदाज सागर. परेश माळीच्या बॉलवर मात्र पहिल्या बॉलवर इथे आव्या ठोकतोय हा मिड विकेटच्या मधून चौकार. या चौकारानं मात्र धावफलकावर धावा लागल्या 12. अशा फटक्यांचीच ओळख कायम राहिली आव्याची. आवाज वाढवायचा आहे, नॉट वीक हो. गोलंदाज परेश माळी. परेश माळी गोलंदाजीच्या मार्कवर. पहिल्या बॉलवर 1 चौकार चांगला दाखवलाय, तो म्हणजेच आभ्यानं. फुल टॉस. फुल टॉस बॉलला दिशा दिली. कव्हर पॉईंटच्या मधून मात्र हा ठोकला. लाजबाब चौकार. धावा जोडल्या जात आहेत आणि ते मात्र या आणखीन एका चौकारानं धावफलकावर धावा लागत आहेत. त्यात तब्बल 16 धावा. अतिशय उत्तम दर्जाची फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये सागर भोईरनं आशा पल्लवित केल्या होत्या जरूर, परंतु परेश माळी इथे मात्र आपण पाहतोय तर पहिल्या 2 बॉलवर निष्प्रभ ठरलाय. 2 चौकार आब्यानं ठोकलेत लागोपाठच्या 2 बॉलवर. आता मात्र पुन्हा एकदा परेश माळी आब्यासाठी. सलग 3रा चौकार ठोकला जाईल का? इट्स अ डेड बॉल कॉल. अतिशय उत्तमरित्या आतापर्यंत हँडल केला या सामन्याला आभ्यानं. कारण अंतर दूर नाही आहे. 41 धावांचा टार्गेट आहे. टार्गेट त्याचा सोपा आहे, परंतु सोप्पं आव्हान सागर भोईरनं पहिल्या षटकामध्ये अवघड बनवलं जाईल असा इशारा दिले होते. अपिलामध्ये उत्साह फार राहिलाय. इट्स अ डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार, त्यानंतर मात्र ही आणखी एक डॉट बॉल आला. गोलंदाज पुन्हा एकदा. फुल टॉस बॉल. अभ्यानं मात्र अतिशय उत्तमरित्या खेळून काढलाय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. क्या बात. उत्तम रन द विकेट. इथे पहा काय घडतंय. सिंगलला डबलमध्ये आपल्या हिमतीवर दिमतीवर विश्वजितनं कंप्लीट केली. त्यानंतर मात्र फिल्डिंग पुन्हा एकदा डिपार्टमेंट
वाईट ठरलं. 3 रन्स इथे मात्र या बॉल्सवर आल्या. शिवतेज ऑन स्ट्राईक. आता बरं वाटतं थोडंसं शिवतेजलाही. परेश माळी गोलंदाजीच्या मार्कवर या षटकामध्ये धावा थोड्याशा बरसल्या गेलेत. 19 धावा धावलकरती लागत आहेत. चांगली धावसंख्या उभारली गेली आहे. आणखीन एक चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. 1 रन्स मात्र फक्त मिळेल आणि 20 पर्यंत मजर मारली जाईल या सिंगल्सनं. कारण सिंगल डबल्सवर भर देत या सामन्याला कलाटणी सहज मिळू शकते. या दोन्ही फलंदाजांनी ओळखलं आहे. परंतु अभ्यामध्ये क्षमता आहे की तो सामना सहज आणि लवकर संपू शकतो. 7 बॉलमध्ये 12 धावा, ज्याच्यामध्ये 3 चौकार, 2 चौकार, 1 तिहेरीचा फटका अशी फटकेबाजी आभ्याची राहिली आहे. शिवतेजनं 2 बॉल्समध्ये 1 रन्स कंप्लीट केले. पुन्हा एकदा परेश माळी. सिंगल डबल की मोठा फटका. येस ॲब्सल्युटली मोठा फटका. गुडघा टेकला आणि ऑन नी झाल्यानंतर मात्र अकोट टप्प्याच्या बॉलला डीप बॅकवर्ड स्क्वेअरच्या सीमारेच्या बाहेर सहज 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 भिरकावला. तो म्हणजे विश्वजित मात्रेनं या षटकानं मात्र या सामन्याचा पिक्चर जवळपास क्लिअर होत आलाय. कारण धापलकर धावा लागल्या तब्बल 26 धावा. धापलकरती लागत आहेत. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता हे आव्हान थोडं नक्कीच सोपं राहील. पहिल्या षटकामध्ये सागरनं असं निर्माण केली होती हवा की हा सामना आम्ही आमच्याकडे फिरवू शकतो. परंतु त्यानंतर मात्र या षटकामध्ये परेश माळीला 18 धावा पडल्या आणि 18 धावानंतर मात्र इथे या सामन्याने आता मात्र विचार केला तर अभ्या आपल्यापर्यंत सामना एकतर्फी घेऊन जातोय. 15 धावांची गरज अजूनही उरली आहे 18 बॉल्समध्ये. 18 बॉल्स 15 धावा. पुन्हा एकदा सागर भोईर या षटकामध्ये कसा पराक्रम करेल. आणखीन एकदा चांगली गोलंदाजी करत 2 षटकामध्ये धावांचं आव्हान मोठं करेल का सागर. 18 बॉल 15 रनची गरज. अठरा बॉल 15 धावा. राईट आर्म ओव्हर दी विकेट. स्वीट साऊंड पहिला. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होईल. सिंगल रन्स मात्र मिळेल आणि अपेक्षित होतं की सिंगल रन्स कंप्लीट करत मात्र आभ्याला पुन्हा एकदा स्ट्राईक दिली जाईल आणि ती स्ट्राईक मात्र आभ्याकडे राखली जाते. 1 रन्स मात्र मिळते. आता मात्र 14 धावा उरतील 17 बॉल्समध्ये. हे षटक कसं राहील. आभ्याची एक मोठी विकेट घेत सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी मी मित्र म्हणेन सागर भोईरला आहे. परंतु आभ्या ती संधी निर्माण करून देईल का. भरधाव वेगानं गोलंदाजी होतीये. दुसऱ्या रनचा प्रयत्न नाहीये. फेकी येते अचूक आणि या अचूकवर मात्र 1 रन्स कंप्लीट. 1 रन. प्रत्येक बॉलवर सिंगल रन घेत मात्र आपले इरादे स्पष्ट केलेत या दोन्ही फलंदाजांनी की हा सामना आमच्या बाजूनं झुकतोय. क्या बात. उत्तम. टेक्निकली अतिशय परफेक्ट दाखवलं शिवतेजनं. कारण शिवतेजला माहीत आहे की आता सामना दूर नाही. एक जीवनदान त्याला मिळालंय. त्या जीवनदानाच्या मुळे आता फिनिश करूनच आपण मैदानाच्या बाहेर जायचं असा इरादा मात्र शिवतेजनं केलाय. एका बाजूला शांत सई मी पाहतोय. आता मात्र 9 बॉल्समध्ये 19 धावा त्यांनी ठोकलेत. हा सामना मात्र पुन्हा एकदा वन साईड जाईल की काय. पण मागचा सामना काय कमालीचा रंगला इथे. 27 धावांची गरज असताना 6 बॉल्समध्ये तो मात्र 1 बॉल 6वर येऊन थांबला आणि अखेरकार गोलंदाजा निश्वास टाकत क्लीन बोल्ड केला अंतिम बॉलवर. हाही स्वीट साऊंड आहे. सिंगल रन्स फक्त मिळेल लॉंगॉनच्या दिशेनं आणि एका धावेनं पुन्हा एकदा प्रत्येक बॉलवर 1 धाव. प्रत्येक बॉल 4 बॉलवर आतापर्यंत 4 धावा. कारण सागर भोईरची गुणवत्ता आपण गोलंदाजीच्या माध्यमातून पाहिले. जोरदार बॉल टाकतो आणि जवळपास परफेक्ट यॉर्कर गुडलेन स्पॉटवर ट्रॅव्हल होत आहेत.
अकूट टप्प्याचा हा बॉल होता. तेवढ्यात सक्षम त्यानं खेळून काढला. डीप बॅकवर्ड स्क्वेअरला बॉल जाईल. सिंगल रन्स मिळेल. 5 बॉलर 5 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. आणि इथे या धावांकडे धावा लागतात तब्बल 31 धावा. अजूनही 10 धावांची गरज. 13 बॉल्समध्ये 13 बॉल्स आणि 10 धावा. अभ्या एका दुसरा मोठा फटका लागावा सामन्याला सत्कारला देईल का, की हा चेंडू मात्र खेळून काढत तो पुढच्या षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न करेल. कारण सागर भोईरची गोलंदाजी धारदार राहिली आहे. अकोट टप्पा चांगली दिशा दिली आहे. चांगली दिशा आणि तीच रणनीती ती सोच राहिली आव्याची. मी तर म्हणे की उत्तम रणनीती दाखवली त्यांनी. या बॉलवर 1 रन्स घेत सागर भोईरचा सन्मानही केला आणि अंतिम बॉलवर 1 रन्स घेत त्या मात्र पुढच्या षटकासाठी स्ट्राईकवरही आला. प्रत्येक बॉलवर 1 रन आले. आता मात्र 12 बॉल आणि 9 धावांची गरज. या षटकामध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न जरूर करेल विश्वजित, की एखादा असा गोलंदाज कोण येईल की एक उत्तम षटक टाकत अंतिम षटकामध्ये सामना घेऊन जाईल. चला नेक्स्ट सामना आहे तो हाल आणि भरोडी. दोन्ही संघाच्या संघाने विनंती आहे की आपण रेडी राहायचं आहे. जसा सामना संपेल ना, भरोडी संघ आपण टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. त्याच्यामुळे आपले खेळाडू इतरत्र जर पसरले असतील तर एकत्र जमा आणि जर सामना संपेल आपण लगेचच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. 12 बॉल 9 धावांची गरज. या सगळे सामने यानंतरचे 4 षटकांचे असतील. टॉस झाला, जिंकला तो म्हणजेच भरोडी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जयेश पाटील नवीन गोलंदाज. अंतिम षटकापर्यंत सामना घेऊन जाईल का, हा प्रश्न स्वतःलाच विचारावा लागणार आहे आता मात्र जयेश पाटीलला, की हा सामना सहज फिरवला जाईल. सहज फिरवला जाईल का नाही, हा सामना अंतिम षटकापर्यंत जाण्यासाठी मात्र पहिल्या बॉलवर विश्वजित मात्रेला केलाय बाद. हॅलो. तर रुद्रांश 11 निलजे टीमचे पुरस्कर्ते आमचे WTCचे CEO हरेश पाटील पेंदर इथे आलेले आहेत. हरेशला विनंती आहे की हरेश या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. हरेश, स्वागत आहे आपलं, यावं व्यासपीठावरती. नाराज पावलाने मात्र विश्वजित तंबूकडे परततोय. त्याला माहीत होतं की फक्त 9 धावा जमवायचे आहेत. तो सामना मी सहज संपवला असता, परंतु डीप स्क्वेअर लेगला तैनात केलेल्या क्षेत्ररक्षकानं मात्र त्याला झेल टिपत या सामन्याने रंगत मिळवण्याचं काम केलंय. श्रेयश जितेकर, आता मात्र श्रेयश आणि शिवतेज जितेकर या 2 बंधूंना मात्र या सामन्यामध्ये जान टाकायची आहे. जयेश पाटीलला जर या षटकामध्ये 2 ते 3 धावा आल्या ना, तर अंतिम षटकामध्ये सामना बनूही शकतो. याची शक्यता पहिल्यांदा जयेश पाटीलला निर्माण करावी लागेल, जी त्यांनी पहिल्या बॉलवर केले. चला फिल्डिंग लावा. फलंदाज गार्ड घेईल ना, तर आपण रेडी असायला हवं प्लीज. 11 बॉल 9 धावा. पहिल्या बॉलवर एक मोठी विकेट कमावली आहे. 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. अकूट टप्प्याचा बॉल होता हा, मात्र खूप दूर राहिला आणि फाईन लेगच्या अगदी मधून मात्र चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. श्रेयसनं ठोकला चौकार आणि आपल्या विजयाकडे मात्र 2 मोठी पाऊल टाकताना पाहतोय तो म्हणजे श्रेयस जितेकर. या 4 धावेनं धापलकावर धावा लागल्या, त्या तब्बल 36 धावा. 10 बॉल 5 धावांची गरज. 10 बॉल आणि 5 धावा. या बॉलवर खेचल्या चौकारानं मात्र सामना थोडासा खुला झाला दापोली संघासाठी. पुन्हा एकदा भरदा वेगानं टाकलेला बॉल आता मात्र श्रेयस पकडू शकला नाहीये, कनेक्ट नाही करू शकला आणि त्याच्यामुळेच मात्र हा केला डॉट. एक चौकारानं मात्र सामना बनला, परंतु पुन्हा एकदा एक डॉट बॉल आला. हळूहळू हळू सामना बनतोय. 3 बॉल षटकातील बाकी आहेत.
कनेक्ट झाला की रन येणार आणि रन मात्र दापोली संघाला फायदेशीर ठरेल. रन्स मिळते 1 आणि आता मात्र 8 बॉल 4 धावा. 8 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. ती म्हणजेच कृष्णा 11 श्रद्धा लॉजिस्टिक जानुमान दापोली संघाला. जानुमान सरवली संघाच्या विरोधात खेळताना अखेरकार शांत स्तब्ध राहिलेल्या शिवतेज जितेकरनं मात्र विजयाचा शिक्कामोर्तब केला. ठोकला वाईडिश मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार आणि इथे मात्र आपल्या विजयावर स्टॅम्प लावला. अभिनंदन दापोली टीम, परंतु हार्ड लक मी म्हणेन की जानुमान सरवली टीम. हॅलो स्थित आहे बघ देते. तर रुद्रांश 11 निलजे टीमचे पॅकर्स आमचे स्वप्नील पाटील धाकटा खांदा आणि हरेश पाटील पेंदर इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. स्वप्नील पाटील आणि हरेश या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट ज्यांना विकेट घेतल्या, 3 धावा दिल्या, 9 षटकाचा खेळ केला, गोलंदाज ऋषी भोईर या सामन्याचा सामनावीर. धन्यवाद. निलजे गावचे आमचे मनीष पाटील इथे आलेले आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आमचे दत्ता शेठ इथे आहेत. तसेच आमचे